Hello dear students, today we are going to learn and understand how to solve practice set 14.2 of chapter number 14 compound interest from 8th standard mathematics. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 93 वर प्रॅक्टिस सेट 14.2 दिलेला आहे. यामध्ये टोटल 10 क्वेश्चन्स आहेत आणि यातील फर्स्ट 6 क्वेश्चन्स आपण या आधीच्या व्हिडिओज मध्ये अतिशय सोप्या पद्धतीने कसे सॉल्व्ह करायचे आहेत ते अभ्यासलेले आहे. त्याचबरोबर काही बेसिक कन्सेप्ट सुद्धा आपण आपल्या क्लिअर करून घेतलेल्या आहेत. तुम्हाला जर ते व्हिडिओज पाहायचे असतील तर लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण रिमेनिंग क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत. चला तर मग लगेच सॉल्व्ह करायला घेऊयात. क्वेश्चन नंबर 7. अ प्रिन्सिपल अमाउंट्स टू 13,924 rupees in 2 years by compound interest at 18% per annum. Find the principal. क्वेश्चन कळाला का तुम्हाला? अतिशय साधा सोपा असा प्रश्न आहे. काही गोल मटोल केलेलं नाहीये त्यांनी, फिरवून फिरवून काही विचारलेलं नाहीये. सरळ त्यांनी विचारलंय की एक प्रिन्सिपल आहे. प्रिन्सिपल काय आहे ते त्यांनी दिलेलं नाही, ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. मग एक प्रिन्सिपल आहे ज्याचं अमाऊंट होतंय 13,924 rupees. किती वर्षांमध्ये? तर 2 वर्षांमध्ये. आणि त्याच्यावर जे इंटरेस्ट आहे ते कसं आहे? कंपाऊंड इंटरेस्ट आहे. आणि रेट काय आहे? 18% पर ॲनम. प्रिन्सिपल आपल्याला फाइंड आउट करायचंय. आलं लक्षात? चला मग पद्धतशीरपणे आपण सोल्युशन मध्ये राईट करून घेऊया की क्वेश्चन मध्ये आपल्याला काय काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे. सो हियर अमाऊंट इज इक्वल टू 13,924 rupees आणि रेट काय दिलेला आहे? रेट ऑफ इंटरेस्ट आहे 18% पर ॲनम. नंबर ऑफ इयर्स दिलेले आहेत 2 years. फाइंड आउट आपल्याला करायचं आहे प्रिन्सिपल. आणि आपला मॅजिक फॉर्म्युला कोणता? कंपाऊंड इंटरेस्टचा. सगळ्यांना लर्न झालेला आहे एव्हाना, हो ना? चला राईट करून घेऊयात. आता सगळ्या लेटर्सच्या जागी त्याची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून घेऊयात. ए ची काय व्हॅल्यू आहे? 13,924 rupees. राईट करूयात. पी ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे, हो ना? त्यामुळे पी ला ऍज इट इज राईट करून घेऊयात. ब्रॅकेट ओपन 1 प्लस आर च्या जागी आर ची व्हॅल्यू जी की आहे 18/100 ब्रॅकेट क्लोज द होल रेस टू एन. एन ची व्हॅल्यू आहे 2. जसं की तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की आधी आपण काय करत असतो? ब्रॅकेट सॉल्व्ह करत असतो. सो चला ब्रॅकेट सॉल्व्ह करून घेऊयात. आता ब्रॅकेट मध्ये 18/100 आहे. याची काही व्हॅल्यू आपल्याला रिड्यूस करता येते का ते पाहूयात. सो हो, दोन्ही इव्हन नंबर्स आहेत न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये, बरोबर. सो 2 ने आपण यांना नक्कीच डिवाइड करू शकतो. 2 9s are 18, 2 5s are 10, 2 0s are 0. सो 9/15 राईट करून घेऊयात. ओके, 9/15 ब्रॅकेट क्लोज द होल रेस टू 2. आता पहा बरं, ब्रॅकेट मध्ये आपल्याला काय करायचंय? ऍडिशन करायची आहे की नाही? आणि इथे आहे 1 प्लस 9/50. 1 ला काहीच डिनॉमिनेटर नाही. याचा काय अर्थ असतो? आपण 1 डिनॉमिनेटर घेतो ना, ज्या नंबरला काहीच डिनॉमिनेटर दिलेलं नाहीये त्याचा 1 डिनॉमिनेटर असतो, हो की नाही? सो इथे 1 चा 1 डिनॉमिनेटर आहे. आता 1/1 प्लस 9/50 आपल्याला करायचंय. जेव्हा ऍडिशन करत असतो दोन फ्रॅक्शन्सची तेव्हा आपल्याला डिनॉमिनेटर सेम करून घ्यावा लागतो. सो इथे डिनॉमिनेटर 50 करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? 50 ने न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोघांनाही मल्टिप्लाय करावं लागतं, माहितीये तुम्हाला. मग हे पहा, न्यूमरेटरला 50 ने मल्टिप्लाय केलं तर काय होतं? 50, बरोबर. सो 50 प्लस 9 होणार. हे पहा अशा प्रकारे 50 प्लस 9 आणि इथे 1 इंटू 50 किती झाले? 50. इथे 50. जेव्हा इकडे 50 आणि इकडे 50 येतं तेव्हा त्यांना आपण ऍज अ कॉमन डिनॉमिनेटर म्हणून घेतो. सो इथे डिनॉमिनेटर मध्ये येणार 50 ब्रॅकेट क्लोज द होल रेस टू 2. 50 प्लस 9 59. नेक्स्ट स्टेप मध्ये राईट करून घेऊयात. ओके, आता हे पहा 59/50 द होल रेस टू 2. याचा काय अर्थ आहे की 59/50 2 टाइम्स मल्टिप्लाय होते. चला तर मग राईट करून घेऊयात त्याप्रमाणे आणि ब्रॅकेट काढून टाकूयात. ब्रॅकेट काढून टाकायचंय म्हणूनच आपण अशा प्रकारे इथे राईट करतोय 59/50 इंटू 59/50. आता हे पहा, आपल्याला या पी ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे, बरोबर. मग एकट्या पी ला आपल्याला इक्वल टू च्या राईट हँड साईडला ठेवावं लागणार आणि बाकी जे काही आहे त्याला उचलून इक्वल टू च्या लेफ्ट हँड साईडला पाठवावं लागणार. पण तुम्हाला रूल्स माहिती आहेत की जेव्हा एखादा नंबर त्याची साईड चेंज करतो तेव्हा त्याचं जे साईन आहे ते अपोजिट होत असतं. आता इथे
50 इंटू 50 काय होत आहेत, हे डिवाइड होत आहेत की नाही, डिनॉमिनेटर मध्ये आहेत. मग जेव्हा हे दोन्ही नंबर्स त्यांची साईड चेंज करतील तेव्हा येस व्हेरी गुड, ते इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये चेंज होणार, न्यूमरेटर मध्ये जाणार. हे पहा अशा प्रकारे 13,924 ऍज इट इज येणार. आणि आता इथे हे डिनॉमिनेटर मध्ये आहेत की नाही 50 इंटू 50, मग ते इकडे जाणार न्यूमरेटर मध्ये. हे पहा अशा प्रकारे मल्टिप्लाय होणार इकडे जाऊन. आणि 59 इंटू 59 आहे इकडे न्यूमरेटर मध्ये, ते जाणार इकडे डिनॉमिनेटर मध्ये. इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये आहेत, इकडे गेले की डिव्हिजन मध्ये चेंज होणार, डिवाइड होत आहेत आता इथे. हे पहा काही मुलांना कळत नसेल त्याच्यासाठी मी पुन्हा एकदा सांगतेय. हे पहा जेव्हा नंबर्स डिनॉमिनेटर्स मध्ये असतात तेव्हा ते डिवाइड होत असतात वरच्या नंबरला, आणि वरचे नंबर्स जे आहेत ते मल्टिप्लाय होत असतात. आता इथे कसं आहे, पी इंटू 59 इंटू 59 डिवायडेड बाय 50 इंटू 50 आहे. आलं लक्षात, म्हणजे 50 इंटू 50 काय होत आहेत, डिवाइड होत आहेत, म्हणून ते इकडे जाणार वरती न्यूमरेटर मध्ये, आणि जे न्यूमरेटर मध्ये आहेत ते मल्टिप्लाय होत आहेत ना, मग ते जाणार डिव्हिजन मध्ये चेंज होणार. सो 59 इंटू 59 इकडे झाले डिनॉमिनेटर मध्ये. आलं लक्षात, इज इक्वल टू पी. आता हे पहा 59 ने आपण कोणत्या नंबरला डिवाइड करू शकतो का, इथे 50 ला तर नाही करू शकत, ओके नाही, मग या नंबरला करू शकतो का, चला डिव्हिजन करून पाहूयात. हे पहा अशा प्रकारे आपण 59 ने 13,924 ला डिवाइड करू शकतो. 59 चा टेबल मी इथे तयार करून घेतलेला आहे. 59 2s are 118, सो इथे 2 कोशंट मध्ये राईट केला, इकडे राईट केलं 118. 139 मधून 118 सबट्रॅक्ट केल्यानंतर ना 21 आला, मग हा 2 खाली घेतला. 212 ला पुन्हा आपण डिवाइड केलं 59 ने. 59 3s are 177 केलं, मग 212 मधून 177 सबट्रॅक्ट केलं 35 आन्सर आलेला आहे. हा 4 खाली घेतला 354 झालं, मग 59 6 are 354 आपण केलं, रिमाइंडर 0 आला. क्वेश्चन काय आलेला आहे 236. मग इथे आपण डिवाइड करून घेऊयात. हे पहा अशा प्रकारे. आता 236 ला 59 ने डिवाइड करू शकतो का, पहा बरं 59 च्या टेबलमध्ये 236 आहे का, तर हो, हे पहा इथे आहे 4th प्लेसवर. So 59 1s are 59 and 59 4s are 236. आता 50 इंटू 50 इंटू 4 एवढंच न्यूमरेटर मध्ये शिल्लक राहिलेलं आहे. चला तर मग मल्टिप्लाय करून घेऊयात. सो P इज इक्वल टू 4 इंटू, आता हे पहा यांचं मल्टिप्लिकेशन आपण इथल्या इथे करू शकतो, खूप इझी आहे. 5 5s are 25 राईट केले, आणि हा एक 0 आणि हा एक 0, 2 zeros त्याच्या पुढे लावून द्यायचे, झालं मल्टिप्लिकेशन. आता 4 इंटू 2500, चला मल्टिप्लाय करून घेऊयात. 25 4s are, तुम्हाला माहिती आहे 25 चा टेबल येतो ना, 25 4s are 100 आणि पुढे 2 zeros, 100 आणि पुढे 2 zeros. सो P इज इक्वल टू काय आलेला आहे 10,000, आणि P म्हणजेच काय, तर आपलं प्रिन्सिपल. आलं लक्षात, हे पहा. सो हे 10,000 काय आहे, प्रिन्सिपल, त्यावर 18% पर ॲनम इतक्या कंपाऊंड इंटरेस्ट लागल्यानंतर 2 वर्षांनी किती अमाऊंट तयार झालेला आहे, 13,924 रुपीज. पाहिलं किती इझी होता क्वेश्चन आपला हा. चला नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करायला घेऊयात. त्याही आधी हे आपलं फायनल आन्सर, द प्रिन्सिपल इज 10,000 रुपीज. क्वेश्चन नंबर 8. द पॉप्युलेशन ऑफ अ suburb is 16,000. Find the rate of increase in the population if the population after 2 years is 17,640. क्वेश्चन कळाला का तुम्हाला, काय दिलेलं आहे क्वेश्चन मध्ये, की एक गाव आहे, सबब उपनगर आहे, ज्याचं पॉप्युलेशन म्हणजेच लोकसंख्या 16,000 आहे. 2 वर्षांनंतर ही लोकसंख्या किती झालेली आहे, 17,640, म्हणजे वाढली आहे. प्रत्येक वर्षी पॉप्युलेशन वाढत वाढत गेलेली आहे. पहिल्या वर्षी काही वाढली असेल, आणि ही जी अमाऊंट दिलेली आहे, हा जो नंबर दिलेला आहे तो कसला दिलेला आहे, तर 2 वर्षांनंतर किती पॉप्युलेशन झालंय त्याचा नंबर आहे. आणि आपल्याला फाइंड आउट काय करायला सांगितलेलं आहे, की कोणत्या रेटने मग हे पॉप्युलेशन वाढलेलं आहे ते फाइंड आउट करायला सांगितले, म्हणजेच रेट ऑफ इंटरेस्ट फाइंड आउट करायला सांगितलेला आहे. चला तर मग या क्वेश्चन मध्ये P काय आहे, P म्हणजेच आपलं प्रिन्सिपल. प्रिन्सिपल काय आहे, द पॉप्युलेशन ऑफ अ सबब किती 16,000. सो P इज इक्वल टू पॉप्युलेशन ऑफ अ सबब
16,000. त्यानंतर रेट आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. सो रेट ऑफ इन्क्रीज इन पॉप्युलेशन, आर म्हणजे काय आहे या क्वेश्चन मध्ये, रेट ऑफ इन्क्रीज इन पॉप्युलेशन. त्यानंतर नंबर ऑफ इयर्स दिलेले आहेत 2 इयर्स. आणि ए काय दिलेला आहे, ए दिलेला आहे 17,640. आधी केवढे होते 16,000. 2 वर्षांनंतर टोटल किती झालेले आहेत 17,640. म्हणजे हे तर आहेतच पण आणखी सुद्धा त्यामध्ये ऍड झालेले आहेत. सो ए काय आहे या क्वेश्चन मध्ये, इन्क्रीज इन पॉप्युलेशन आफ्टर 2 इयर्स इज इक्वल टू 17,640. चला तर मग आपला कंपाऊंड इंटरेस्टचा हा फॉर्म्युला आणि व्हॅल्यूज आता सबस्टिट्यूट करूयात. ए ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केलेली आहे. पी दिलेला आहे 16,000. त्यानंतर ब्रॅकेट ओपन 1 प्लस आर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सो आर ला ऍज इट इज राईट केलं अपॉन 100 ब्रॅकेट क्लोज द होल रेज टू एन. आणि एन म्हणजे किती दिलेला आहे 2 राईट केलं 2. ओके, आता सगळ्यात आधी आपल्याला ब्रॅकेट सॉल्व्ह करायचं असतं हे तर आपल्याला माहित आहे. पण इथे तुम्ही पाहताय ब्रॅकेट सॉल्व्ह करायला इथे आहे आर. मग नेक्स्ट स्टेप मध्ये आपण काय करणार, हे पहा आपल्याला या आर ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची बरोबर. मग असा विचार करायचा की एकट्या आर ला आपल्याला इक्वल टू च्या राईट हँड साईडला ठेवायचं आहे. बाकी त्याच्याबरोबर जे काही आहे ना त्याला सगळ्याला आपल्याला इक्वल टू च्या लेफ्ट हँड साईडला पाठवायचंय. मग काय करूयात, आधी 16,000 ला इक्वल टू च्या लेफ्ट हँड साईडला पाठवूयात आणि मग ब्रॅकेटच्या आतमध्ये लक्ष घालूयात. सो हे पहा 16,000 संपूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय होतं. जेव्हा 16,000 त्याची साईड चेंज करेल म्हणजे राईट हँड साईडचा लेफ्ट हँड साईडला जाईल तेव्हा डिव्हिजन मध्ये चेंज होणार कारण इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे. चला तर मग त्याची साईड चेंज करून घेऊयात. ओके, हे पहा डिव्हिजन मध्ये जाऊन बसला इज इक्वल टू बाकीचं जे काही आहे ते ऍज इट इज राईट करून घेतलं. आता डिवाइड करून पाहूयात, हा 0 गेला हा 0 गेला. आता दोन्ही नंबर्सला आपल्याला डिवाइड करता येणार आहे का सेम नंबरने, तर हो 4 ने आपल्याला दोन्ही नंबर्सला डिवाइड करता येईल. 4 4 16, 4 0 0, 4 0 0. त्यानंतर इकडे वरती सुद्धा 4 4 16, 17 मधून 16 सबट्रॅक्ट केल्यानंतर 1 रिमेनिंग राहिला. 1 6 किती झाले 16 झाले. पुन्हा 4 4 16 आणि 4 1 4. 441 अपॉन 400 राईट करून घेऊयात. 441 अपॉन 400 इज इक्वल टू ब्रॅकेट ऍज इट इज राईट करायचं आपल्याला. ओके, आता पुढे आणखी आपल्याला काय करता येईल, पुढे आता याला तर आणखी आपल्याला रिड्यूस करता येत नाही आणि इथे आपल्याला सध्या काहीच करता येत नाहीये. इथे आहे स्क्वेअर, हे आहे इक्वल टूचं साईन बरोबर. इक्वल टूचं साईन म्हणजे काय आपल्याला इंडिकेट होत आहे की लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड दोन्हीही इक्वल आहेत बरोबर. जेव्हा इक्वल टूचं साईन असतं त्याच्या लेफ्ट हँड साईडला काही असतं राईट हँड साईडला काही असतं तेव्हा ते काय इंडिकेट करतं की दोन्ही व्हॅल्यूज कशा आहेत इक्वल आहेत. मग हे पहा इथे स्क्वेअर आहे की नाही, मग या दोघांनाही आपल्याला स्क्वेअर मध्ये चेंज करता येते का ते जरा पाहूयात. 441 कसला स्क्वेअर आहे आठवतंय का, येस व्हेरी गुड. 441 आहे 21 चा स्क्वेअर आणि 400 आहे येस 20 चा स्क्वेअर. सो 441 ला आणि 400 ला आपण हे पहा अशा प्रकारे राईट करू शकतो हो ना. सो राईट करून घेऊयात आणि पुढे जे काही आहे ते ऍज इट इज राईट करायचे. आता न्यूमरेटर मध्ये स्क्वेअर डिनॉमिनेटर मध्ये स्क्वेअर. आता याला ऍज अ कॉमन स्क्वेअर म्हणून आपण एक ब्रॅकेटच्या बाहेर देऊयात जसं की याला केलेलं आहे. आता हा जो स्क्वेअर आहे तो संपूर्ण ब्रॅकेटचा आहे म्हणजे हा स्क्वेअर 1चा पण आहे या आरचा पण आहे या 100चा पण आहे असं होतं त्याचा अर्थ. चला तर मग 21 अपॉन 20 अँड द होल स्क्वेअर ओके इज इक्वल टू जे काही आहे ते ऍज इट इज. ओके, आता पुढे हे पहा इथे स्क्वेअर आहे इथे स्क्वेअर आहे दोन्हीकडे स्क्वेअर आहे बरोबर. मग इथे आहे इक्वल टूचं साईन, ब्रॅकेटच्या आतमध्ये जे काही आहे ते आणि ब्रॅकेटच्या इकडे या साईडला सुद्धा आतमध्ये जे काही आहे ते हे सगळं इक्वल आहे. आता हे जे स्क्वेअर्स आहेत ते जर आपल्याला इथून काढून टाकायचे असतील तर आपण काय करतो स्क्वेअर रूट घेतो दोघांचाही हो की नाही. मग चला दोन्ही साईडला इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला आणि राईट हँड साईडला दोन्ही साईडला स्क्वेअर रूट घेऊया. टेकिंग स्क्वेअर रूट्स टू बोथ साइड्स. स्क्वेअर रूट घेतल्यानंतर काय होणार आहे हे स्क्वेअर कट होऊन जाणार. हे पहा अशा प्रकारे झाले कट. आता काम आपलं सोपं झालेलं आहे, स्क्वेअर कट झालेले आहे दोन्ही साईडचे. आणि आता जसं की मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की आपल्याला असं काहीतरी करायचंय की या आर ला एकट्याला आपल्याला इक्वल टूच्या राईट हँड साईडला ठेवता येईल. मग त्यासाठी सगळ्यात आधी काय करूयात या 1 ला पाठवून देऊयात इक्वल टूच्या या साईडला लेफ्ट हँड साईडला. चल रे बाबा
इकडे जा, पण इकडे जाताना इथे प्लस मध्ये आहे तो, हो की नाही, इकडे जाताना मायनस मध्ये चेंज होणार. सो हे पहा अशा प्रकारे येणार इक्वल टू R/100. आता इथे वनचा काहीच डिनॉमिनेटर नाही, म्हणजे वन डिनॉमिनेटर आहे. आणि जेव्हा कधी दोन फ्रॅक्शन्सचं आपल्याला सबट्रॅक्शन करायचं असतं किंवा ऍडिशन करायचे असते, तेव्हा डिनॉमिनेटर सेम करून घ्यावा लागतो, तुम्हाला माहित आहे. मग डिनॉमिनेटर सेम होण्यासाठी न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोन्हीकडे आपल्याला, इथे 20 आहे की नाही, इकडे पण 20 हवाय, मग दोन्हीकडे 20 ने मल्टिप्लाय करायचं. झालं 20/20. डिनॉमिनेटर सेम झालेला आहे, मग त्याला ऍज अ कॉमन डिनॉमिनेटर म्हणून हे पहा सेम झाला. बाकीचं ऍज इट इज राईट करूयात. आणि 20 ऍज अ कॉमन डिनॉमिनेटर म्हणून आपण इथे राईट केला, न्यूमरेटर मध्ये राईट केलं 21 - 20 इज इक्वल टू R/100. आता पुढे 21 मधून 20 सबट्रॅक्ट केल्यानंतर ना फक्त 1 शिल्लक राहतो. सो राईट करून घेऊयात, 1/20 इज इक्वल टू R/100. आता हा जो 100 आहे, जसं की मी तुम्हाला आधी सांगितलं, एकट्या R ला आपल्याला इक्वल टूच्या राईट हँड साईडला ठेवायचं आहे. त्याच्याबरोबर जे काय आहे त्यांना हळूहळू हळूहळू इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला पाठवून द्यायचं आहे, त्यांची पाठवणी करायची आहे. सो हे पहा, इथे 100 आहे की नाही, डिव्हिजन मध्ये आहे. इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला गेल्यावर येस ऑफकोर्स मल्टिप्लिकेशन मध्ये जाऊन बसणार. सो चला त्याला पाठवूयात इकडे. ओके, राहिला एकटा R, हो ना. आता हे पहा, या 20 ने आपण या 100 ला इझिली डिवाइड करू शकतो की नाही. हे पहा, हा 0 गेला, हा 0 गेला. 2 1s are 2 and 2 5s are 10. 1 into 5 किती झालं, 5. सो R इज इक्वल टू, आपलं आन्सर आपल्याला मिळालेला आहे 5. आणि R म्हणजेच काय आहे, रेट ऑफ इन्क्रीज इन पॉप्युलेशन. सो कितीने इन्क्रीज झालेला आहे पॉप्युलेशन, 5% ने. सो लेट्स राईट हिअर, the rate of increase in the population is 5 PCPA. PCPA म्हणजेच percent per annum. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. येस, काय दिलेलं आहे नेक्स्ट क्वेश्चन मध्ये, इन हाऊ मेनी इयर्स 700 रुपीज विल अमाउंट टू 847 ऍट अ कंपाऊंड इंटरेस्ट रेट ऑफ 10 PCPA. आता हे पहा, तुम्हाला पॉकेट मनी मे बी मिळत असेल, तर तुम्ही जेव्हा तुमचं पॉकेट मनी बँकेमध्ये ठेवता किंवा तुमच्या घरी सुद्धा तुमचे बाबा म्हणत असतील की तू माझ्याकडे ठेवायला दे तुझे पैसे, मी तुला इतका इतका रेट ऑफ इंटरेस्ट देतो. आणि मग तुम्ही म्हणायचे त्यांना की मला सिंपल इंटरेस्ट नको आहे, मला कंपाऊंड इंटरेस्ट पाहिजे, त्यामध्ये तुमचा फायदा आहे बरं का, कारण दरवर्षी वाढत जाते अमाऊंट. मग इथे तशाच प्रकारचा क्वेश्चन आहे की इथे तुम्हाला असं विचारलंय की प्रिन्सिपल म्हणजे 700 रुपीज आहेत आणि त्याचं अमाऊंट मिळतंय 847 रुपीज, आणि त्याचा कंपाऊंड इंटरेस्ट रेट आहे 10% पर ॲनम. मग 700 रुपीजचे 847 रुपीज व्हायला कंपाऊंड इंटरेस्टने किती वर्ष लागतील. मग जर मी आता जसं तुम्हाला म्हणाले तसा खेळ जर तुम्ही तुमच्या घरी खेळलात तर तुम्हाला ही कन्सेप्ट आहे ना खूप गमतीदार वाटणार आहे. त्यामुळे तुम्ही बोलून बघा तुमच्या पेरेंट्सशी, जर तुम्हाला पॉकेट मनी मिळत असेल तर छोट्या छोट्या अमाऊंट वरून तुम्ही चालू करा, 100 रुपीज किंवा 200 रुपीज ऍज यू विश. चला, खूप मजा येते अशा प्रकारचे क्वेश्चन सॉल्व्ह करायला, आणि त्याला या क्वेश्चन्सला आपल्या डे टू डे लाईफ मध्ये जर आपण अप्लाय केले ना तर मॅथ्स आपल्याला खूप गमतीदार वाटतं आणि खूप काही शिकवून जातं. हे पहा, आता 700 रुपीजचे 847 रुपीज व्हायला किती वर्ष लागतील असा क्वेश्चन आहे, आणि त्याचा इंटरेस्ट रेट आहे कंपाऊंड इंटरेस्ट. लक्षात ठेवायचं आहे काय आहे, 10% पर ॲनम. मग राईट करून घेऊया तिथे आपल्याकडे काय काय आहे. पी आहे, त्यानंतर ए आहे, त्यानंतर एन आहे. एन आहे नाही, एन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, सुरुवातीलाच त्यांनी दिलेला आहे. हा इन हाऊ मेनी इयर्स एन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आपल्याकडे पी आहे, ए आहे, त्याचबरोबर आर आहे, रेट ऑफ इंटरेस्ट सुद्धा आहे आपल्याकडे, आणि फक्त एन फाइंड आउट करायचं आहे. चला फाइंड आउट करूयात, खूप इझी आहे. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूयात. येस, व्हॅल्यूज आपल्या सबस्टिट्यूट करून झालेल्या आहेत आणि एन ची व्हॅल्यू आपल्याकडे नाहीये. सो एन ला ऍज इट इज राईट करून घेऊयात. जसं की तुम्हाला माहित आहे की ब्रॅकेटच्या मध्ये जे फ्रॅक्शन दिलेलं असतं त्याची व्हॅल्यू आपल्याला रिड्यूस करता येते का ते पाहतो आपण. सो हा 0 गेला, हा 0 गेला, रिमेनिंग 1/10 राईट करून घेऊयात नेक्स्ट स्टेप मध्ये. येस, एन ऍज इट इज. आता पुढे इथे आपल्याला या फ्रॅक्शन्सला काय करायचं आहे, सॉल्व्ह करायचं आहे. ऍडिशन दिली आहे ना. चला मग इथे काहीच डिनॉमिनेटर नाही म्हणजे 1 डिनॉमिनेटर आहे. मग 10 कसं काय होणार, तर 10 ने मल्टिप्लाय करून. सो 10/10. मग खाली डिनॉमिनेटर 10 झाला आणि वरती 10 + 1 झालेला आहे. हे पहा, राईट करून घेऊया तिथे आपण अशा प्रकारे. 10 + 1 डिनॉमिनेटर 10 ब्रॅकेट क्लोज द होल रेस टू एन.
10 प्लस 1 11. सो ब्रॅकेटमध्ये होणार आहे 11/10 द होल रेस टू n. ओके, आता हा जो 700 आहे ना, आता इथे आपण काहीच करू शकत नाही, हे आपलं सॉल्व्ह करून झालेलं आहे. याला नंतर ना आपण पाहूयात, नंतर डील करूयात. आता हा जो 700 आहे जो या ब्रॅकेटला मल्टिप्लाय होतोय त्याला आपण पाठवून देऊयात इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला. सो तो डिव्हिजन मध्ये चेंज होणार. येस, बाकीचं जे काही आहे ऍज इट इज. आता पुढे आपण डिवाइड करू शकतो का? तर हो. 7 1 जार 7, 7 0 जार 0, 7 1 जार 7, 1 रिमेनिंग राहिला, 7 2 जार 14 आणि 7 1 जार 7. सो 121/100 इज इक्वल टू 11/10 ब्रॅकेट क्लोज द होल रेस टू n. आता पुढे काय करायचं? जेव्हा तुम्हाला अशी जाणीव होते की आता पुढे काय करू शकतो, पुढे सॉल्व्ह करायला तर काहीच नाहीये, मग काय करता येईल, आपल्याला काय फाइंड आउट करायचंय? अरे, आपल्याला नंबर ऑफ इयर्स फाइंड आउट करायचे, म्हणजे हा जो इथे डोक्यावर n बसलेला आहे त्याला फाइंड आउट करायचंय. मग काय करता येईल पुढे? तर या दोन्ही व्हॅल्यू इक्वल आहेत हे आपल्याला माहिती आहे, हो की नाही? LHS आणि RHS इक्वल आहे. मग या व्हॅल्यूजकडे जरा व्यवस्थित लक्ष द्यायचंय. इथे आहे 11/10, इथे आहे 121/100. या दोघांचं आणखी काही रिलेशन आहे का? या दोन व्हॅल्यूज इक्वल आहेत, हो की नाही? हे पहा, 121 हा 11चा स्क्वेअर आहे आणि 110चा स्क्वेअर आहे आणि इथं तर तेच आहे 11/10. मग आपण एक काम करू शकतो की आपण 121 ला 11चा स्क्वेअर राईट करू शकतो आणि 100 ला 10चा स्क्वेअर राईट करू शकतो. चला मग करूयात. हे पहा, अशा प्रकारे. ओके, आता हा जो स्क्वेअर आहे त्याला ऍज अ कॉमन, दोघांचाही स्क्वेअर कॉमन स्क्वेअर म्हणून आपण ब्रॅकेटच्या वरती राईट करू शकतो अशा प्रकारे. हे पहा, तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे. इट्स इक्वल टू 11/10 ब्रॅकेट क्लोज द होल रेस टू n. आता ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू सेम आहे, ब्रॅकेटच्या आतमध्ये दोन्हीकडे सेम आहे. ब्रॅकेटच्या वरती हा आहे 2 आणि इथे आहे n. मग जे ब्रॅकेटच्या आतमध्ये आहे, ब्रॅकेटच्या बाहेर आहे, त्या दोन्ही व्हॅल्यूज सेम असतात हे आपल्याला माहित आहे. मग याचाच अर्थ जर इथे स्क्वेअर आहे तर n ची व्हॅल्यू सुद्धा स्क्वेअरच असणार. सो लेट्स राईट आवर आन्सर. n is equal to 2. So here is our final answer. 700 rupees will amount to 847 rupees in 2 years only. 2 वर्षांनंतर 700 रुपीज ते 847 रुपीज होणार आहेत. चला, आता या प्रॅक्टिस सेट मधील लास्ट क्वेश्चन सॉल्व्ह करायला घेऊयात. Find the difference between simple interest and compound interest on 20,000 rupees in 2 years at 8 PCPA. खूप इझी असा क्वेश्चन आहे. विशेष असं आपल्याला काही करायचं नाहीये. या क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे की 2 वर्षांसाठी 8 PCPA इतका रेट आहे आणि प्रिन्सिपल आहे 20,000 रुपीज. आधी आपल्याला सिम्पल इंटरेस्ट फाइंड आउट करायचा आहे, मग कंपाऊंड इंटरेस्ट फाइंड आउट करायचा आहे आणि दोघांमध्ये काय फरक आहे, डिफरन्स किती आहे तो फाइंड आउट करायचा आहे. चला तर मग पाहूयात. आधी आपण सिम्पल इंटरेस्ट काढूयात. हे पहा, हिअर पी काय दिलेला आहे 20,000, एन आहे 2 इयर्स आणि रेट आहे 8 PCPA. आधी सिम्पल इंटरेस्ट पाहूयात. सो सिम्पल इंटरेस्टचा फॉर्म्युला आठवतोय ना तुम्हाला? I इज इक्वल टू P इंटू R इंटू T अपॉन 100. आता टी म्हणजेच काय? n. गेल्या वर्षी n ला आपण टी म्हणत होतो, आता या वर्षी n म्हणतोय. इतकाच काय तो फरक आहे. टी म्हणजे टाइम आणि n म्हणजे नंबर ऑफ इयर्स. सेम थिंग्स. सो चला व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून घेऊयात. आय ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. आय म्हणजे सिम्पल इंटरेस्ट, पी म्हणजे आपलं प्रिन्सिपल. सो पी ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूयात. 20,000 इंटू आर आहे 8 इंटू एन आहे 2, एन म्हणजेच टी अपॉन 100. आता हे 2 झिरोज आणि हे वरचे 2 झिरोज कट होऊन जाणार. 8 2 आर 16, 16 2 आर 32, 32 अँड दिस 2 झिरोज. सो 32 नंतर 2 झिरोज किती झाले? 3,200. सो आय इज इक्वल टू 3,200. आता पुढे आपण फाइंड आउट करूयात कंपाऊंड इंटरेस्ट. कंपाऊंड इंटरेस्टचा हा फॉर्म्युला आहे. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूयात. ए आपल्याकडे नाहीये की नाही, सो ए ला ऍज इट इज आपण राईट करायचं आहे. हे पहा, अशा प्रकारे ए इज इक्वल टू 20,000 ब्रॅकेट ओपन 1 प्लस आर आहे 8, सो 8 अपॉन 100 ब्रॅकेट क्लोज द होल रेस टू एन. एन आहे 2 म्हणून इथे आपण राईट केलेलं आहे 2. आता इथे ब्रॅकेटच्या आतमध्ये आपल्याला काही व्हॅल्यू रिड्यूस करता येते का ते पाहूयात. 4 2 आर 8, 4 2 आर 8, 2 रिमेनिंग राहिले इथे. 2 0 20 झाले. 4 5 आर 20, 2 अपॉन 25. राईट करून घेऊयात नेक्स्ट स्टेप मध्ये.
ओके, 2/25 ब्रॅकेट क्लोज द होल रेस टू 2. आता हे पहा, इथे आपण ब्रॅकेट सॉल्व्ह करूयात. 1चं काहीच डिनॉमिनेटर नाही म्हणजे 1 डिनॉमिनेटर आहे. आणि जेव्हा कधी आपल्याला ऍडिशन करायची असते तेव्हा डिनॉमिनेटर सेम करून घ्यावा लागतो, तुम्हाला माहित आहे. सो इथे 25 ने मल्टिप्लाय करावं लागणार. मग वरती 25 आणि खाली 25 म्हणजे न्यूमरेटर 25, डिनॉमिनेटर 25. सो 25 प्लस 2 होणार आणि डिनॉमिनेटर ऍज अ कॉमन डिनॉमिनेटर म्हणून 25 आपण राईट करणार. सो हे पहा अशा प्रकारे येणार. 25 प्लस 2 किती होणार? 26, 27 आणि डिनॉमिनेटर मध्ये 25. ओके, आता द होल रेस टू 2 म्हणजेच 27/25 2 टाइम्स मल्टिप्लाय होतोय. राईट करून घेऊया तिथे. हे पहा अशा प्रकारे. आता या 25 ने आपल्या 20,000 ला इझिली डिवाइड करता येणार आहे. सो 25चं टेबल हे पहा, इथे तुमच्या रेफरन्ससाठी मी घेतलेला आहे. तुमचा लर्नच असणार आहे मला खात्री आहे. 25 1 जार 25, त्यानंतर 25 8 जार 200 आणि 25 0 जार 0, 25 0 जार 0. आता या 800 ला सुद्धा आपण 25 ने डिवाइड करू शकतो. सो 25 1 जार 25, 25 3 जार 75, 80 तर नाहीये ना, 75 आहे. सो 80 मधून 75 सबट्रॅक्ट केल्यानंतर ना 5 रिमेनिंग राहतात. सो 5 0 किती झाले? 50 झाले आणि 25 2 जार 50. सो इथे आलेला आहे 32. डिनॉमिनेटर मध्ये काहीच नाहीये. 1 इंटू 1 1च असतो, तो नाही राईट केला तरी पण चालतो. न्यूमरेटर मध्ये काय काय आहे रिमेनिंग? 32 इंटू 27 इंटू 27. राईट करून घेऊया तिथे आपण. ओके, आता जर 27चा स्क्वेअर तुम्हाला लर्न असेल तर तुम्हाला मल्टिप्लिकेशन करणं खूप इझी जाणार आहे. पण ज्यांचा लर्न नाहीये त्यांनी अशा प्रकारे 27 इंटू 27 करायचं आहे. 729 आन्सर येतं. आता 729 ला 32 ने मल्टिप्लाय करायचंय. हे पहा, मल्टिप्लिकेशन केल्यानंतर प्रोडक्ट आपला आलेला आहे 23,328. आता 23,328 आपला इंटरेस्ट आलेला आहे का? कंपाऊंड इंटरेस्ट नाही. बरीच मुलं इथे गडबड करतात. हे पहा, हा आपला कंपाऊंड इंटरेस्ट नाहीये. हा आपला काय आहे? ए म्हणजे फायनल अमाऊंट. येते लक्षात? फायनल अमाऊंट आलेली आहे. आपल्याला इंटरेस्ट जर फाइंड आउट करायचा आहे तर आपल्याला अमाऊंटचा फॉर्म्युला यूज करावा लागतो. माहितीये तुम्हाला? ए इज इक्वल टू अमाऊंट म्हणजे काय आहे? फायनल अमाऊंट म्हणजे काय असतं? त्यामध्ये काय काय इन्क्लूड असतं? प्रिन्सिपल आणि इंटरेस्ट इन्क्लूड असतो. ओके नाही? मग जेव्हा कधी आपल्याला अमाऊंट माहितीये आणि इंटरेस्ट फाइंड आउट करायचा आहे तेव्हा तो फॉर्म्युला आपण यूज करतो. किंवा अमाऊंट माहितीये, इंटरेस्ट माहितीये आणि प्रिन्सिपल फाइंड आउट करायचंय तेव्हा सुद्धा आपण तो फॉर्म्युला यूज करत असतो. कोणता वाला? तर ए इज इक्वल टू आय प्लस पी किंवा पी प्लस आय राईट केलं तरी पण चालतं. प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. आता हे काय आहे? अमाऊंट आहे. अमाऊंटच्या जागी अमाऊंट राईट करून घेऊयात. इज इक्वल टू आय आपल्याला फाइंड आउट करायचंय ना. आय नाही आपल्याकडे पी आहे 20,000. सो आय ला ऍज इट इज राईट केलं, पी 20,000 राईट केलं. इंटरेस्ट फाइंड आउट करायचा आहे. मग एकट्या इंटरेस्टला ठेवूयात इक्वल टूच्या राईट हँड साईडला आणि या 20,000 ला पाठवून देऊयात लेफ्ट हँड साईडला. जा रे बाबा, लेफ्ट हँड साईडला जाऊन बस. पण तो असंच जाणार आहे का? नाही. इथे ऍडिशन मध्ये आहे ना, इकडे गेल्यावर सबट्रॅक्शन मध्ये जाणार. मायनस 20,000 इज इक्वल टू आय. 23,328 मधून 20,000 सबट्रॅक्ट केल्यानंतर काय शिल्लक राहणार आहे? तर हे बघा, ह्याच्यातून 20 मल्टिप्लाय करायचं नाही 20,000 तर किती राहणार? 3,328. सो इंटरेस्ट काय आलेला आहे? 3,328. पहा बरं, इथे इंटरेस्ट, सिंपल इंटरेस्ट किती आलेला आहे? 3,200. आणि कंपाऊंड इंटरेस्ट पाहिलात का? जास्त आलेला आहे ना, कारण प्रत्येक वर्षी इन्क्रीज होत जातो तो. सो चला, आपल्याला क्वेश्चन काय विचारला होता? विसरलात का? नाही ना? काय विचारलंय? फाइंड द डिफरन्स बिटवीन सिंपल इंटरेस्ट अँड कंपाऊंड इंटरेस्ट. आता एक्झाम मध्ये एवढं फाइंड आउट करता येतात तसंच हाफ मार्क्स मिळतील. जे मेन विचारलंय क्वेश्चन मध्ये तेच नाही तुम्ही फाइंड आउट केलं तर मग टीचर हाफच मार्क देणार. फुल कम्प्लीट मार्क्स तुम्हाला मिळणार नाहीत. आपल्याला डिफरन्स फाइंड आउट करायला सांगितलंय. आपल्याला सिंपल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्ट फाइंड आउट नव्हता करायला सांगितलेला. आपल्याला डिफरन्स फाइंड आउट करायला सांगितलंय म्हणून आधी आपण सिंपल इंटरेस्ट फाइंड आउट केला, मग कंपाऊंड इंटरेस्ट. आता डिफरन्स साठी काय करावं लागणार? कंपाऊंड इंटरेस्ट मधून सिंपल इंटरेस्ट सबट्रॅक्ट करावं लागणार. चला तर मग सबट्रॅक्ट करूयात. सो नेक्स्ट स्टेप मध्ये घेऊयात. जागा नव्हती म्हणून आपण जागा करून घेतलेली आहे. इथे डिफरन्स इज इक्वल टू कंपाऊंड इंटरेस्ट मायनस सिंपल इंटरेस्ट. कंपाऊंड काय आलेला आहे? कंपाऊंड इंटरेस्ट आहे 3,328. राईट करा पटापट. मायनस सिंपल इंटरेस्ट. ओके, चला सबट्रॅक्शन करा. आता सबट्रॅक्शन मध्ये तुम्ही माहीर झाला, तोंडी सुद्धा सबट्रॅक्ट करता. हे पहा, 128 आपला आलेला आहे डिफरन्स. सो लेट्स राईट आवर फायनल आन्सर ओव्हर हियर. The difference between compound interest and simple interest is 128 rupees.
अशा प्रकारे आपला प्रॅक्टिस सेट 14.2 इथे कंप्लीट झालेला आहे. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.